हा विजय जनतेचा आहे। जनतेला जे काही महाराष्ट्रात राजकारण झालं ते बिलकुल आवडलेलं नव्हतं। राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार जे आहेत ते आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात यायला सुरुवात झालेली आहेत। धैर्यशील मोहिते पाटील आपल्याबरोबर आहेत। माढामधून ते खरं तर मोठी लढाई लढून आलेले आहेत। काय सांगाल? कारण की जी परिस्थिती होती त्यानुसार सांगितलं जात होतं की महायुतीला जास्त जागा मिळू शकतील, पण आता तुम्ही माढामधून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लीड घेऊन जिंकून आलात। एकतर माढा लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी ही जनतेने ठरवलेली होती। मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की मला जनतेने उभा केलेला आहे आणि आदरणीय पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधींना मानणारा जो कार्यकर्ता आहे त्यांनी अहोरात्र माझ्यासाठी झटले त्या ठिकाणी। आणि त्याच पद्धतीनं करमाळा तालुक्यातून नेते मंडळी जर म्हणलं तर नारायण पाटील असतील, जयंत जगताप साहेब असतील, माढा तालुक्यातून सुद्धा प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी पळाले। सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख, मान तालुक्यातून शेखर गोरे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभय जगताप, खटावमधून रणजित देशमुख, प्रभाकर गुदगे, नंदू मोरे आणि फलटणमधून रामराजे साहेब असतील, संजीव बाबा असतील आणि पिटू बाबा असतील, अशा सगळ्या नेते मंडळींनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र माझ्यासाठी पळाले। हा विजय जनतेचा आहे आणि या सर्वांचा आहे। या सगळ्यांमुळेच आज मी तुमच्यासमोर खासदार म्हणून दिसतोय। पण जी लढाई होती ती सोपी नव्हती, कारण की ज्या पद्धतीनं पूर्णपणे इंडियाला बहुमत होतं, महायुती या ठिकाणी झालेली होती आणि वेगवेगळे नेते होते, कारण की त्याच पद्धतीनं वेगवेगळे यंत्रणांचा वापर केला जात होता। तुम्हाला त्याची कल्पनासुद्धा आहे? नाही, जनतेने आधीच ठरवलेलं होतं। जनतेला जे काही महाराष्ट्रात राजकारण झालं ते बिलकुल आवडलेलं नव्हतं आणि त्याच पद्धतीनं शेतकरी आणि युवा वर्ग आणि महिला हे प्रचंड नाराज होते विद्यमान सरकारवर। त्यामुळेच हा बदल दिसून आला महाराष्ट्रामध्ये सगळा। पण आज जो बदल आहे तो विधानसभेला सुद्धा दिसू शकेल, कारण की तिथे सुद्धा मोठी काटेकी टक्कर पुन्हा एकदा होणार आहे, कारण की तुमचा मतदारसंघ असेल त्यातले बहुतांश मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला लीड आलेली दिसते। आता सावध झालेला आहे, त्यामुळं आम्हाला आता पवारसाहेबांच्या आणि जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अचूक नियोजन करून जास्तीत जास्त पक्षाचे आमदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करायला लागणार आहे। निश्चितच म्हणजे जो निकाल लागलेला आहे तो निकाल विरोधात लागलेला आहे आणि त्यामुळे जे राजकारण झालं राज्यामध्ये त्याला जनतेने उत्तर दिले अशा पद्धतीचा दावा राष्ट्रवादीचे खासदार करताना दिसत आहे। कॅमेरामन दीपकसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।